इंग्लिश स्पीकिंगची डेली प्रॅक्टिस करूया. आज V1 to V5 आपण म्हणणार आहोत. क्रियापदांची 5 रूपं. मी 3 वेळा म्हणणार आहे. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर 2 वेळा म्हणा. सुरुवात करूया. हॅव. हॅव म्हणजे जवळ असणे. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग, हॅज. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग, हॅज. हॅव, हॅड, हॅड, हॅविंग, हॅज. डू म्हणजे करणे. डू, डिड, डन, डुईंग, डज. डू, डिड, डन, डुईंग, डज. डू, डिड, डन, डुईंग, डज. गो. गो म्हणजे जाणे. गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज. गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज. गो, वेंट, गॉन, गोईंग, गोज. कम. कम म्हणजे येणे. कम, केम, कम, कमिंग, कम्स. कम, केम, कम, कमिंग, कम्स. कम, केम, कम, कमिंग, कम्स. मेक. मेक म्हणजे बनवणे. मेक, मेड, मेड, मेकिंग, मेक्स. मेक, मेड, मेड, मेकिंग, मेक्स. मेक, मेड, मेड, मेकिंग, मेक्स. टेक. टेक म्हणजे घेणे. टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. गिव. गिव म्हणजे देणे. गिव, गेव, गिव्हन, गिव्हिंग, गिव्स. गिव, गेव, गिव्हन, गिव्हिंग, गिव्स. गिव, गेव, गिव्हन, गिव्हिंग, गिव्स. सी. सी म्हणजे पाहणे. सी, सॉ, सीन, सीइंग, सीज. सी, सॉ, सीन, सीइंग, सीज. सी, सॉ, सीन, सीइंग, सीज. नो. नो म्हणजे माहीत असणे. नो, न्यू, नोन, नोईंग, नोन्स. नो, न्यू, नोन, नोईंग, नोन्स. नो, न्यू, नोन, नोईंग, नोन्स. अशा पद्धतीने रोज आपण वेगवेगळ्या विषयांवर डेली प्रॅक्टिस करणार आहोत. पाहत राहा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.